थांबा थांबा. बरं वार अडवताना मूठ नेहमी अशी धरायची. हा, यो हात असा वर आला पाहिजे. यो पाय असा लवणीत वाकवायचा आणि असं झुकायचं. ताप ताप. मूठ पकडा, घट्ट पकडा एकदम. हा, असा हात वर घ्यायचा. यो पाय असा लवणीत वाकवायचा. हा, अशी. आता तुम्हाला जानव्याचा वार शिकवतो. कसला? जानव्याचा वार. म्हणजे यो बघा, हा असा पवित्रा घेतला, या उजव्या बाजूनं तलवार अशी डाव्या बाजूला आणली, याला म्हणतात जानव्याचा वार. आणि येच अशी घेऊन डाव्या बाजूने उजव्या बाजूला आणली, याला म्हणतात डाव्या जानव्याचा वार. यांना बिनोटीचा वार शिकवा ना. बिनोटीचा शिकवू की, पण बाळराजा लई कवळं आहे, लई ताकद लागते त्यासाठी. मुद्रा राणी साहेब, गडावर कोण आलंय ग? युवराज अत्ने जिंकून गड चढत आहेत. पळालं. दादासाहेब आलं म्हणल्यावर ढाल एकीकडं, तलवार एकीकडं. राम लक्ष्मण, राम भरतासारखी जोडी हाय दोघांची. लई माया हाय दोघांची एकमेकांवर. पण असं तालीम सोडून मधूनच निघून जाणं योग्य आहे का? अशानं तलवार चालवायला कधी शिकणार? कधी शिकणार वार झेलायला आणि वार करायला? अव शिकत्या. आमच्या मनास हे रुचलं नाही. पंत, अहो एवढी गडबड? महाराजांकडून कधीही निरोप येऊ शकतो. तयारीत असलेलं बरं. खरंय. अहो मोहिमेवर खर्चच एवढा झालाय आणि त्यात फोंडाही ताब्यात आलेला नाही. म्हणजे महाराज रागवणार तर नाहीत ना? नाही रागवणार, कारण फोंडा आणि तिसवाडी बारदेशची परिस्थिती महाराज जाणतात. त्यात फिरंगी किती चिवट आहेत हेही महाराजांना माहित आहे. ते झालंच. शिवाय आम्ही जिंकलो नसलो तरी पराभूती झालो नाही. विजराईला केवढा धाक बसला, केवढा उर्मट आहे तो, शिस्तही केवढी. हे असं नीट सांगा महाराजांना, पटेल असं. पण रावजी पंत, पराभव हा जितेच्या ओठांनी सांगितला ना की हा पराभव पराक्रम वाटू लागतो. तेच आम्ही करणार आहोत. त्यात तुम्ही वाकबगार. आणि अगोदरची पुण्याई पाठीशी आहेच की. पंत, अहो महाराज काय म्हणतात, कालच्या पुण्याईवर रायगडावर आजचा दिवस उगवत नाही. राहुजी पंत, आम्ही मोकळ्या हाताने आलो नाही हेही लक्षात घ्या. अजिंक्य तारा बकोटीला मारून आलोय आम्ही. तेवढ्यावरच निभावून नेता येईल वेळ. बघू. फते केली. हत्या केली, त्या बब्बर खानाचा फडशा पाडला. पण बाळराजे, तुम्ही तालीम सोडून आलात ना? आमच्या पेहराव्यावरून ओळखलेत ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी तलवार सोडून कधीही यायचं नाही. योद्धा होणार ना आमचे बाळराजे? नाही. नाही? आम्ही दादासाहेबांचे लाडके होणार. ते तर आत्ताही आहातच ना. मग तलवार शिकायची काय गरज आहे तुम्ही असताना? बाळराजे, तुमच्यावर कोणी हल्ला केला तर? ते शक्यच नाही. आणि जर कोणी वार केला तर त्याचा कयम खान होईल. सर्वांना ठाऊक आहे. ते आहेच, पण तरीही तुम्हाला तलवार शिकावी लागेल. आबासाहेबांना केवढा आनंद होईल तुम्हाला तलवार चालवताना पाहून. ते तुमचं कौतुक करतील आणि तुमचा आम्हाला हातभार लागेल. शिकणार ना तलवार? हो. आत्ता कोण तलवार शिकवत होतं? नेताजी का? हो, आणि मातोश्री सुद्धा होत्या. बाळराजे, तुम्ही अशी तलवार सोडून पळून आलात म्हणून मातोश्री चिडल्या असणार. नेताजी काकांची तरी आज्ञा घेतली होती येताना? नाही. मग जा आणि दोघांची माफी मागा. खरंच चिडले असतील मातोश्री?
खात्रीनं चिडले असणार. जा. महाराज माफी असावी. फोंड्यात आम्हाला यश आले नाही, पण आमचा पराभवही झाला नाही. तानाजी पंत, जे झालं ते आम्हीही जाणतो. आणि तसही फोंडा बारदेश ही मोहीम कठीणच होती. कसा कठीण म्हणजे महाराज आपल्याला तर अनुभव आहेत. शिवाय विजराई महाहरामी. या शंभरजे या. बसा. पण महाराज, आम्ही स्वराज्यात अजिंक्य तारा आणलाच. हे एक चांगलं काम केलं. तसा अजिंक्य तारा वाटतो आपल्याला, पण नावासारखा अजिंक्य आहे. शिवाय शिबंदी 3000ची. सुरुवातीला कल्पना आली नाही, पण नंतर वरून चांगलाच प्रतिकार झाला. मग आम्ही हट्टाला पेटलो, मोडून काढला प्रतिकार. पण आमचे 5 दिवस गेले. कधी कधी सोपा वाटणारा विजय ही खूप अवघड बनतो. हो, नेमके तेच झाले. आम्हाला वाटले होते गड 2 दिवसात हाताशी येईल, पण 5 दिवस लागले. शंभूराजे, तुम्ही देखील मोठी कामगिरी बजावली. आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही एक अथनी तर मारलीतच, पण त्याचबरोबर असंख्य आया बापांचे आशीर्वाद घेऊन आलात. महाराज आपली प्रेरणा. आता तुम्हा दोघांनीही मोहिमेचा जमा खर्च सदरेवर द्यावा आणि आराम करावा. आबासाहेब, एकदा आपण आमची तलवार चालताना पाहावी अशी आमची इच्छा आहे. तो योगही लवकरच येईल. आबासाहेब, आपण आमची तलवार चालताना पाहाल यापेक्षा दुसरा मोठा आनंद तो कोणता? फक्त तो योग लवकर यावा. कोण बर बाई, ओळखीत येत नाही. हात तर चिमुकले दिसतात आणि नाकही उलूस दिसतंय. हो, नाव तरी सांगा. आमचे दाईसाहेब बाळराजे तर नाहीत ना? बाळराजे वहिनीसा, आम्हाला सांगा, तालीम महत्वाची का दादासाहेब महत्वाचे? दादासाहेब. मग दादासाहेब आले म्हटल्यावर त्यांना सामोरे जाणं योग्य की अयोग्य? योग्य. मग आम्ही हातातली कामं सोडली, ती चूक का बरोबर? बरोबर. काम सोडलत ना, मग काही हरकत नाही. हो ना? मग काही काळजी नाही. बाळराजे, काय झालंय? असं का विचारताय? काय नाही, आमच्या मातोश्री आमच्यावर रागवल्यात. आणि ते का म्हणून? आम्ही तालीम सोडून दादासाहेबांना भेटायला गेलो म्हणून. तुम्ही त्यांची परवानगी घेऊन नव्हता गेला? नाही. मग आता एक काम करा, आत्ता जा आणि त्यांची माफी मागा. आम्ही नाही जाणार, तुम्ही या आमच्यासोबत. तुम्ही आलात ना तर त्यांचा आमच्यावरचा राग पटकन कमी होईल. म्हणजे मघाची मखलाशी यासाठी होती तर? वहिनीसा, चला ना. आम्ही वहिनीसा म्हणून यायचं की ढाल म्हणून?
येताना येथून वहिनी म्हणूनच या आणि तिथे गेल्यावर आमच्या समोर ढाल म्हणून उभी राहा. बरेच आहात की. चला. माफी असावी पंत, परंतु खर्चाचा ताळमेळ बसत नाहीये. बाजार बुणग्यांचा खर्च जरा जास्तच आहे. हा मनाचा खर्च नाही, हा मैदानावरचा खर्च आहे. परंतु खर्च मंजूर करणं कठीण आहे. तुम्ही आडवे जाताय असं नाही का वाटत तुम्हाला चिटणीस? खर्च मंजूर करा. अनाजी पंत, आम्ही काही बोललो तर चालेल? चालेल ना? युवराजांनी बोलावे, आम्ही कोण मनाई करणार. अनाजी पंत, फोंड्याची मोहीम यशस्वी झाली नाही ही बाब गौण आहे, परंतु आपण महाराजांशी खोटं बोललात याचा आम्हास वाईट वाटलं. आम्ही खोटं बोललो? काय खोटं बोललो? खरं तर तिथेच बोलणार होतो, पण बरं दिसलं नसतं म्हणून बोललो नाही. आणि आता ही आपली परवानगी असेल तर बोलतो. बोला ना, काय म्हणताय? अनाजी पंत, आपण अजिंक्य तारा घेतला, जरूर घेतला, पण अजिंक्य ताऱ्यावर शिबंदी किती होती? 500 सैनिकांची. आपण महाराजांना सांगितले 3000. अजिंक्य तारा आपण 2च दिवसात घेतला, पण महाराजांना मात्र सांगितले 5 दिवस. पण गड तर घेतला ना? घेतला ना, पण त्याचबरोबर यादीत 3 दिवसांचा खर्चही वाढला ना? का असं करता अनाजी पंत? युवराज, क्षमा असावी. आपल्याला खबरा चुकीच्या मिळत आहेत. अनाजी पंत, आजवर आम्ही स्वराज्याच्या मंत्र्यांचा मोठेपणा ऐकत आलो, पण आज मात्र त्यातला फोलपणा जाणवतो. युवराज, काय बोलताय हे? परवा येताना अजिंक्य तारा पाहिला. किल्ला फारसा बळकट नाही, दुर्गमही नाही, परंतु आपण मात्र मोठा पराक्रम गाजवून अजिंक्य तारा स्वराज्यात सामील करून घेतला अशी पुशारकी महाराजांसमोर मारली. का अनाजी पंत? युवराज, नसता बोल लावू नका. तो आजवर लावला नव्हताच. अनाजी पंत, ज्या फिरंग्यांकडून तुमच्या घरी सोन्याचे चंद्रहार येतात त्यांच्याकडून तुम्हाला हारच मिळणार हे ठरले, कारण त्यांच्या विरोधात तलवार धरताना तुमची पकड ही सैल होणारच. अनाजी पंत, हा असा मिंधेपणा माग सरकायला शिकवतो, अभिमान विसरायला लावतो. नाहीतर अनाजी पंत, तुम्ही त्या फिरंगी विजळीला पाचोळ्यासारखं उडवून लावलं असतं. युवराज, आमचा नजराण्यांना विरोध आहे तो याचसाठी. नका घेत जाऊ. आपली शस्त्र, मनातले इरादे सगळं बोथट होत. हवं असेल तर छत्रपतींना सांगून आपलं वेतन वाढवून घ्यावं, पण हे सगळं थांबवावं. अनाजी पंत, आम्ही हे बोललो ते आकसापोटी मुळीच नाही, पण स्वराज्याच्या रथाच्या एका चाकाचं नाव सत्य आहे हेही लक्षात ठेवावं. आपल्या वागण्यानं छत्रपतींना कमीपणा येऊ देऊ नका हीच आमची कळकळीची विनंती आहे. ते राहवलं नाही म्हणून बोललो. उपमर्द करण्याचा हेतू अजिबात नव्हता. अनाजी पंत, जमादार खाना सांभाळत असताना आम्हाला खर्चाची बाजू नेहमीच अधिक दिसते, परंतु महाराज तर 2 लाख फौजेचं वेतन महिन्याच्या पहिल्याच तारखेला न चुकता अदा करतात. बारगीर, शिलेदार, पहारेकरी, गडकरी, बाजार बुणगे, भोई, सरदार, मोत्तद्दार, पोतदार, तिरंदाज, सुतार, लोहार कुणी चुकत नाही. अनाजी पंत, ते वंचित राहू नयेत, त्यांच्या घरच्या चुली बंद पडू नयेत म्हणून आपण काटकसरीनं आणि खर्च शिस्तीनं राहणं गरजेचं. विचार व्हावा अनाजी पंत. या सुनबाई. आणि हे मागे कोण लपलंय? मागे आमचे बाळराजे दाईचा आहे. असं?
मातोश्री, केवढे हुशार आहेत ना आपले बाळराजे. किती तल्लख बुद्धी आहे त्यांची. हो ना. मातोश्री, आमची एक विनंती होती तुम्हाला. त्यांस रागे भरू नका. तुम्हाला बाळराजेंबद्दल कळवळा आहे, त्याचा आनंदच आहे आम्हाला. पण त्यांना पाठीशी घालू नका. तालीम सोडून न विचारता निघून गेलेत. अदब विसरलेत ते. पण मातोश्री, त्यांचे दादासाहेब आले म्हणूनच ते गेले ना. तेच योग्य नाही. दादासाहेब आले, पळा. दादासाहेब लढाई जिंकून आले, साखऱ्या वाटा, नाचा. हे चालायचं नाही. त्यांनीही भविष्य काळात तलवार गाजवावी असं वाटतं आम्हाला. मातोश्री, अजून लहान आहेत ते. त्यांना एकदा कळू लागलं की मग तलवार सोडा म्हटलं तरी सोडणार नाही. तसं होईलच. पण आमची एक विनंती आहे तुम्हाला. त्यांना रागावू नका. बिचारे भांबावतात तो. सुनबाई, तुम्हाला आमचा राग दिसतोय, त्यातली शिस्त नाही दिसत. मातोश्री, तुम्ही जेव्हा केव्हा आई भाल, तेव्हा लेकराबद्दलचा खरा कळवळा कळेल. तोपर्यंत आम्ही जे काही सांगतोय ते तुम्हाला कळेलच असं नाही. मातोश्री, आज्ञा असावी. अति झाले. नाका तोंडात पाणी गेले. शांत व्हा पंत. काय शांत व्हा? आता खरंच सहन होत नाहीये. खरंच नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते. किती बोलले ते बघितलं ना. आतापर्यंत महाराजांचा धाक होता. हो, त्यांचा धाक होता. पण त्यांचा धाक असा मांजराच्या नखासारखा ओरबडणारा नव्हता. त्यांचा धाक प्रेमळ होता. त्यात आपलेपणा होता. यांचा धाक म्हणजे सासुरवासच. हो ना. म्हणजे कधी कुठून टोमणा ऐकू येईल आणि कधी कुठून जिवारी लागणारा शब्द ऐकू येईल काही सांगता येत नाही. म्हणजे मला जसं आठवतंय तसं एवढा बेभरोसेपणा सदरेवर तरी नव्हता. गड चढताना पोटात गोळा येतो हो मोरोपंत. खरंय. प्रधान मंडळाची जशी ससे होलपटच सुरू झाली असं दिसतंय. पण ही काय मर्दुमकी नाही. युवराज म्हणून आम्ही आदर करतो, पण आम्हाला काहीच किंमत द्यायची नाही. प्रत्येक गोष्टीत उणेपणा बघायचा, हे बरोबर नाही. उणेपणा कशात नसतो. अति गोऱ्या बाईलाही मिशीची लव दिसतेच. बघा ना काय म्हणाले. फिरंग्यांकडून सोन्याच्या दागिन्यांचे नजराणे येतात, मग त्यांच्या विरुद्ध तलवारी धरताना मुठीवरची पकड आपोआप सैल होणारच ना. नाही, हे योग्य नाही. युवराजांनी असं बोलायला नको होतं. आणि म्हणाले मिंदा माणूस अभिमान विसरतो. कधी कधी असं वाटतं ह्यांच्यापेक्षा राजाराम राजे थोरले असते तर फार बरं झालं असतं. पण आता काय करणार. जे आले वाट्याला ते भोगले पाहिजे. खरं सांगू, उद्याचा राजा आमचा पाण उतारा करणारा नव्हे तर आमच्या शब्दात राहणारा असायला हवा. मनाजी पंत, तुम्हाला नाही वाटत तसं? हो, पण ते शक्य नाही. जगात सगळं शक्य आहे. तुम्ही फक्त बरोबर राहा.